चंदनाने गोरी व्यापील गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पाया पुली। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग। जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मुकुटमणी श्रीमंत संत महान वैष्णवांचे वैष्णव बाबाजी चैतन्य श्री गुरूंचे कृपा पात्र असणारे महात्मा म्हणजे तुकोबाराय। जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये घडलेल्या परिवर्तनाचं कारण सांगतात आणि तेही दृष्टांत देऊन सांगतात। तुमच्या माझ्या जीवनामध्ये एकमेव संतच असे आहेत की जे दगडाचा देव करू शकतात। एकमेव संतच असे आहेत की जे चंदनाच्या संगतीला आलेल्या पोरीला सुद्धा चंदन करू शकतात। दृष्टांत देतात फार सुंदर, संतांचं महात्म्य सांगतात। इको कमी ठेवा, फक्त आवाज स्पष्ट आला पाहिजे, इको नाही दिला तरी चालेल। सुंदर वर्णन करतात। संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या। सज्जन हो, अशी काय उपमा संतांना देता येईल की ज्या माध्यमातून संतांचं महत्व आपल्याला कळू शकतं। केलो तैशा परी, स्वतः सारखी जो अनुभव स्वतःला आला तो स्वतःला आलेला अनुभव इतरांना देणारे संत आहेत। ज्या पद्धतीने उदाहरण देतात, चंदनाने बोरी व्यापिल्या। ज्या पद्धतीने चंदनाच्या संगतीला वेडी वाकडी बोर जरी आली, वेडा वाकडा बाबूळ जरी आला तरी तो चंदन आपला सुगंध त्याला देत असतो। एवढा उदाहरणाचा चंदन आहे। आमचे संत सुद्धा तसेच आहेत महाराज। बरं एवढंच नाही, किती प्रेम करतात संत आपल्यावर, किती प्रेम आहे संतांचं आपल्यावर महाराज। त्यांच्या शरणागतीला गेलेला जीव कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या योनीचा आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, काय आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, कोणत्याही पैलूने संत कधीच भेदभाव करत नाही। हा सर्वात मोठा विशेष संतांचा। नाही विचारत ते कोणाला, तुमचा गुण विचारत नाही, तुम्ही किती गुणी आहात, तुम्ही किती विद्वान आहात, किती श्रीमंत आहात, किती सामर्थ्यवान आहात, किती सत्ताधीश आहात। ज्या पद्धतीने संत शरणागताचा गुण विचारत नाही, त्याच पद्धतीने संत तुमचा दोष सुद्धा विचारत नाही। तुम्ही किती कपटी आहात, किती नालायक ही शिविनय्या जो कशाचा लायक नाही। तुम्ही कोणत्या जातीतून आहात, उच्च की कनिष्ठ, एवढंच नाही महाराज, याच्या आधी तुम्ही काय होतात नाही कधी चौकशी करत। फक्त जो शरणागतीला आला त्या शरणागताला शरण देणारे आमचे संत आहेत। साधकाने तुकोबारांना एक सुंदर प्रश्न विचारला, महाराज तुम्ही जर एवढं वैभव एवढी ख्याती संतांची सांगताय, आवाज कमी झाला होता, तुम्ही जर संतांचं एवढं महत्व सांगताय की संत चंदनासारखे आहेत, संत कोणाचा गुणदोष विचारत नाही, संतांच्या शरणागतीला जोही आला त्याचं ते कल्याणच करतात। आता इथे उपस्थित असणाऱ्या समस्त साधक बंधू भगिनींना माझा एक महत्वाचा प्रश्न आहे। मला एक सांगा, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? ज्ञानेश्वरीची रचयिता सच्चिदानंद बाबांनी लिहिली, पण मूळ रचयिता आहेत संत ज्ञानेश्वर महाराज, हे तर माहिती आपल्याला। बरं तुकाराम काका लिहिणारे कोण? वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबाराय। एवढंच नाही महाराज, ज्या मंदिरामध्ये आज आपण ज्या महात्म्यांच्या मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठा करणार आहोत, आपण सर्वजण कोणाच्या नावाने एकत्र आलो? सद्गुरु श्रीपाद बाबांच्या जवळ म्हणजे आपला आणि संतांचा परिचय आहे असं म्हणायला काही हरकत नाही। ज्ञानोबारांना आपण ओळखत नाही का? ओळखतो। जो माणूस 24 तास नशेमध्ये असतो त्याला सुद्धा जर फोटो दाखवला तर तोही म्हणतो हो हे ज्ञानेश्वर महाराज आहेत बरं, आम्ही ओळखतो त्यांना। याचा अर्थ ते संतांना ओळखतात। विचारणारा साधक फार गंभीरतेने प्रश्न विचारतो, महाराज तुम्ही म्हणताय चंदनाने बोरी व्यापिल्या, संतांच्या शरणागतीला जोही गेला त्याचा उद्धार होतो, मग आम्हाला असं सांगा, या पृथ्वीवरचे 75% लोक संतांना शरण गेल्यानंतर संतांचा गुण ग्रहण करत नाही, फक्त 25% मोजता येतील तेवढे संतांचा गुण ग्रहण करतात। मग मला सांगा, चंदनाच्या संगतीने जर वेडी वाकडी बोर असेल, बाबूळ असेल, तो चंदनमय होत असेल, तर मग 100% समाजापैकी फक्त 25% समाजावरच का संतांचा प्रभाव पडतो, उरलेल्या 75% लोकांवर का प्रभाव पडत नाही? प्रश्न आहे महाराज।
प्रश्नाचं उत्तर तुकोबाराय गोड देतात. तुका म्हणे आले समर्थाचे मरा, रंकाचा राणा करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, पण त्यासाठी आधी रंकाला समर्थाला शरण गेलं पाहिजे ना. मला सांगा 2 किलोमीटर अंतरावर चंदन आणि बाबुळा हे होईल का शक्य? त्यासाठी त्यांच्या शरणागतीला तर आलं पाहिजे. याचा अर्थ उरलेल्या 75% समाजाचा सुद्धा उद्धार होऊ शकतो, पण त्या 75% समाजाने आधी त्या श्री गुरु रूपी समर्थांना शरण आलं पाहिजे. जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत रंकाचा राजा होणं शक्य नाही. वास्तविक पाहता माझे संत तर त्रिकाला बाधित सत्य जाणतात, तुमचं माझं भूत भविष्य ते सर्व जाणतात, पण हे सर्व जाणूनही जर आपला उद्धार होत नसेल तर त्याचं हेच कारण आहे की अजूनही त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अशी एक भिंत आहे जी भिंत आपल्याला त्यांचा स्पर्श आपल्या जीवनामध्ये घडू देत नाही, म्हणूनच आपल्या जीवनाचं सार्थक होत नाही. सज्जन जर त्याने विचार केला त्या ठिकाणी श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या कृपा प्रसादाने पावन पवित्र असणारी आपली ही नगरी संत श्रीपाद विठ्ठल मंदिर बोईसर या ठिकाणी कलशारोहण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा श्री गुरु संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, भगवान पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आई साहेब, भगवान परमात्म्याच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा सोहळा आदरणीय श्री हरिभक्त परायण आबासाहेब प्रदीप पाटील शिरसमणीकर आणि त्यांचे चिरंजीव निलेश दादा पाटील, समस्त त्यांचे कुटुंबीय, त्यांचे परिवारजन, भगवान परमात्म्याने फार मोठा सेवेचा सिंहाचा वाटा या कुटुंबियांच्या वाट्याला दिलेला आहे. कारण सज्जन हो, भूक भरपूर लागलेली असते, पण मागणारा याच्यात सुद्धा घर पाहून मागत असतो. ज्याच्यामध्ये देण्याचं सामर्थ्य आहे, कदाचित त्याच्याकडे जर हात पसरला तर आपलं पोट नक्की भरेल हे मागणाऱ्यालाही कळतं. मग ज्या भगवान परमात्म्याला आपल्याला सर्वांना एकत्र आणायचं होतं, तर त्यासाठी मला असं वाटतं भगवंताने हे कुटुंब एक विशेष पात्र निवडलेलं आहे जे दान करण्यासाठी समर्थ आहे. या सर्वांच्याच भाग्यामुळे आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आदरणीय समस्त माझे गुरुतुल्य असणारी सगळी मंडळी, आदरणीय आप्पा आहेत, आदरणीय काका आहेत, ऐरे काका आहेत, आदरणीय दादाजी महाराज देवळीकर, माझ्यापेक्षा ज्ञानाने मानाने वयाने शिरसमणीकर आदरणीय सर आहेत, हरिभक्त परायण आमचे रुपेश सर आहेत, आणि ज्यांच्यामुळे आज तुमच्या समोर मला सेवा करण्याची संधी प्राप्त झाली असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण रमेशजी महाराज टाकळीकर महाराजांची या ठिकाणी विशेष सानिध्यातून ही सगळी जी काही मंडळी ना महाराज, आज खरं सांगते तुम्हाला, इथे स्वतःच्या नावासाठी भुकीला एकही माणूस नाहीये बरं का. आमचा गुणगौरव व्हावा, आमचं नाव स्टेजवर घेतलं जावं, आमचा फोटो बॅनरला यावा, यासाठी स्वतःचा गुणगौरव करून घेण्यासाठी किंवा स्वतःची महती वाढण्यासाठी इथे एकही व्यक्ती उपस्थित नाहीये. जर अशी व्यक्ती उपस्थित राहिली असती तर कदाचित आज तुमच्या चेहऱ्यावर मला जी साधकाची स्थिती दिसते ती स्थिती कदाचित आज या क्षणी मला दिसली नसते. ते फार मोठं कारण आहे महाराज. दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर माणूस मान सन्मानाची अपेक्षा ठेवतो, बरोबर आहे की नाही? दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर अपेक्षा असते, आल्याबरोबर मला हातपाय धुवायला पाणी द्यावं, आल्याबरोबर मला चहा द्यावा, आल्याबरोबर मला 2 शब्द विचारावे. पण एवढं आदर आतिथ्य भोगल्यानंतर सुद्धा 2 तासांनी आपल्याला आपल्या घरची आठवण येते. 2 तासानंतर वाटतं की बस भरपूर झाला आदर आतिथ्य, आता निघा आपल्या घरी. मला सांगा, आपल्या घरी गेल्याबरोबर आपल्याला हातपाय धुवायला बाहेर पाणी टाकलेलं असतं का? महिला मंडळ, घरी गेल्याबरोबर हातपाय धुवायला पाणी नाहीये. कदाचित घरी गेल्याबरोबर सांगितलं उकाव चहा ठेव, उन्हात का डवरी डवरी. म्हणजे कदाचित जसा शेजारच्या घरी पाहुणा बनून गेल्यावर मान सन्मान मिळाला, कदाचित तो सुद्धा घरी मिळत नसेल. पण माझं एक वाक्य लक्षात ठेवा, शेजारच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला एसी रूम मध्ये झोपण्याची व्यवस्था केली असेल, तिथे तुम्हाला शांततेची झोप लागणार नाही.
पण स्वतःच्या घरी नुसती खट्टी आपली भाषा ना, तशी खाट जरी टाकली ना माणूस तलावर बोलत पडतो. त्याचं कारण आहे, शेजारचा फार मोठा बंगला जरी असला तरी तो माझ्या बापाचा नाही. इथे माझ्यासाठी साधी सतरंजी असली तरी ती माझ्या बापाची. हा स्वाभिमान आहे, हा स्वाभिमान आहे महाराज. आणि माझ्या जीवनामध्ये माझा स्वाभिमान म्हणजे माझे सद्गुरू. बस आज जी माझी ओळख आहे ती माझी ओळख नाही म्हणणार महाराज याला. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आलेले अनुभव आहेत. आज या स्टेजवर एक कीर्तनकार या नावाने नाही बोलणार, कीर्तनकार या रूपाने नाही बोलणार, तर या स्टेजवर माझ्या सद्गुरूंची कन्या या रूपाने या नावाने तुमच्याशी बोलणार आहे. मला सांगा ना, काय अस्तित्व आहे आपलं? सोप्या भाषेत लायकी शब्द वापरतो आपण. काय लायकी आपली? त्यांच्या पायाखालची माती सुद्धा आपण होऊ शकत नाही महाराज, नाही होऊ शकत. कारण मितूपणाचा भेद डावलून देणारे जे तत्व त्यांनी तुम्हाला मला दिलंय, ते तत्व त्यांनी तुम्हाला मला देत असताना स्वतःची जागा, स्वतःचं स्थान, स्वतःची मांडी तुमच्या माझ्या स्वाधीन करून दिली. एवढं कोण देत? नाही देत सज्जन हो. जन्म देत्या माता पित्यांना सुद्धा कुठेतरी स्वार्थ असतो. त्यांनाही वाटतं आमच्या मुलाने म्हातारपणे 2 घास खाऊ घालावे, त्यांनाही वाटतं आमच्या लेकरांनी म्हातारपणे आम्हाला सांभाळावं. लहानपणापासून त्यांच्या शिक्षणासाठी खर्च पाणी, त्यांची व्यवस्था, त्यांचं मेडिकल, त्यांचा दवाखाना, त्यांच्या सगळ्या गोष्टींकडे आपलं बारीक लक्ष असतं. का लक्ष असतं? त्याचं कारण आहे की योग्य वेळी जर यांना आपण मार्गदर्शन नाही केलं तर कदाचित म्हातारपणी आपल्याकडे दुर्लक्ष करतील. पण मला सांगा, ज्या सद्गुरूंनी शिष्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेला आहे, त्या सद्गुरूंना काय अपेक्षा आहे आपल्या साधकाकडे? काय वाटतं तुम्हाला? त्या सद्गुरूंना असं वाटतं की यांनी त्यांच्या कीर्तनाचे 50% पॉकेट माझ्याकडे द्यावे? नाही वाटत महाराज. तुमच्या माझ्या सद्गुरूंना असं वाटतं की हे निर्व्यसनी जीवन जगल्यानंतर यांनी भरपूर इस्टेट प्रॉपर्टी कमवावी आणि मी गेल्यानंतर दरवेळेस मला 50,000चा चेक माझ्या नावावर द्यावा. काही अपेक्षा नाहीये सज्जन हो. निस्वार्थी प्रेम करणारं पात्र जर असेल ना तर माझे गुरुदेव आहेत. निस्वार्थी प्रेम करतात. नाही पाहते कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या संप्रदायाचा आहे, कुठून आलेला आहे. संप्रदाय 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 व संप्रदायाच्या नावावर कितीतरी वादविवाद पाहतो आपण. पण खरं सांगू, संप्रदाय या शब्दाचा अर्थ आहे समूह. संप्रदाय या शब्दाचा अर्थ आहे फक्त आणि फक्त समूह. 5-50 लोकांचा एक समूहच असतो. 50 पेक्षा 100 पेक्षा हजारो लाखोंच्या संख्येने एका तत्वाला धरून चालणारा जो समूह आहे त्याला म्हणतात संप्रदाय. आपण बस तुम्ही त्या संप्रदायाचे, आम्ही या संप्रदायाचे, तुमचं तत्व असं, आमचं तत्व तसं. पण खरं सांगू तुम्हाला, श्री गुरु हे असं व्यक्तिमत्व आहे, असं श्रद्धास्थान आहे, जे ना संप्रदाय विचारत ना पंथ विचारत, फक्त एकच सांगतात की बाबा तुझ्या अंतरात्म्याला विचार की मी कोण आणि देव कोण. तू फक्त एवढे 2 प्रश्न विचार. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म,
माझे गुरु आहेत. ज्या परब्रह्म तत्वाला जाणण्यासाठी वेदशास्त्र पुन्हा पुन्हा ग्वाही देतात ना, ते परब्रह्म तत्व सुद्धा माझे गुरु आहेत. एवढी पवित्र निष्ठा असावी सगळ्यांना. आणि बारकाईने जर विचार केला, काय नातं आहे महाराज त्यांचं आणि आपलं? काय नातं आपण लावू शकतो सांगा ना? प्रपंचातल्या नात्याच्या दृष्टीने पाहिलं तर प्रपंचामध्ये असते शिते तर जमते होते. जेनोपास नानू छे व शानू छे, जेनोपास नानू नथी व गदडू छे. ज्याच्या जीवनामध्ये भरपूर सत्ता, संपत्ती, मान, मान्यता, आरोग्य, ऐश्वर्य या सगळ्या गोष्टी आहेत, कदाचित त्याच्या मागे धावणारे सगळे नातेवाईक असतील. पण खरं सांगते तुम्हाला, आपल्या शिष्याच्या जीवनातील कदाचित सुखाच्या वेळी, कदाचित सुख असताना ते शिष्याकडे लक्ष देणार नाही, पण ज्या ज्यावेळी त्यांचा साधक, ज्या ज्यावेळी त्यांचा शिष्य दुःखामध्ये असेल ना, त्या त्यावेळी ते आवर्जून त्याच्यासाठी धावून जातात. त्याला गुरु म्हणतात. आवर्जून धावून जातात. कारण त्यांना माहिती आहे की आता या क्षणी जर आपण त्यांच्यासाठी नाही धावलो तर कदाचित माझं लेकरू पोरकं होईल. त्यांना माहित आहे जर या क्षणी आपण त्यांच्या जवळ नाही गेलो तर कदाचित कोणी त्याच्या डोक्यावर हात फिरवणारा नसेल. महाराज, सुखाचे दिवस ज्यावेळी येतात ना, सुखाच्या दिवसांमध्ये जन्मदेता बाप सुद्धा विचारणार नाही की तुझं काय चाललं, काय नाही चाललं, किती कमवलं, नाही कमवलं. दिसतंय मुलीच्या अंगावर चमचम जमजम साड्या दिसतायत, आनंदी आनंद आहे, काही विचारण्याची गरज नाही. पण खरं अंतःकरण त्याच बापाचं तिळतिळ तुटतं ज्याने आपल्या डोळ्याने आपल्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिलेले असतात. खरं अंतःकरण त्याच बापाचं त्यावेळी प्रज्वलित होतं. महाराज, खरं प्रेम ज्या पद्धतीने 2 महिन्याचं घरी पाळण्यामध्ये टाकलेलं बाळ, त्या बाळाला पाळण्यात भूक लागल्यानंतर शेतात काम करणाऱ्या आईच्या स्तनातून दुधाच्या धारा जशा प्रवाहित होतात, त्याच पद्धतीने इकडे साधकाच्या अंतःकरणामध्ये विषयांची कालवा व्हायला लागली. अनेक प्रश्न घेरायला लागले, ज्यावेळी त्याला उत्तर देणारं कोणी मिळत नाही. कारण प्रश्न असे असतात, जर प्रपंचातल्या माणसांना प्रश्न विचारले तर ते वेड्यात काढतात. काय चाललं तुमचं? तोच मोक्ष, तोच परमार्थ, तोच देव, तेच नाम, तेच चिंतन. अहो वेडे होतात की काय तुम्ही? काही घरदार बायका पोरं नाहीये का तुम्हाला? कोणाला विचारणार सांगा ना? मनामध्ये असणाऱ्या गाठी मोकळ्या करण्यासाठी कोणाला शरण जाता येईल आपल्याला? व्यवहाराची चर्चा करणारे सगळे मिळतील तुम्हाला. गाडी माडी बंगल्याविषयी सल्ला देणारे सुद्धा सगळे मिळतील. पण माझ्या लिंग देहाची गाठ कशी सुटेल या प्रश्नाचं उत्तर देणारं एकच व्यक्तिमत्व आहे, ते तुमचे माझे श्री गुरु आहेत. या प्रश्नाचं उत्तर देणारं एकच व्यक्तिमत्व आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाकडे बघा तुम्ही. ज्यावेळी आपण जो क्षण आपल्या जीवनात असतो, ज्यावेळी अनुग्रह दिला जातो, ज्या क्षणाला आपल्याला त्यांची शरणागती प्राप्त होते, अनुग्रह घेतल्यानंतरच्या जीवनावर एक नजर टाका आणि अनुग्रह घेण्याच्या पूर्वीच्या जीवनावर एक नजर टाका. कधी कधी असं वाटतं ना की अनुग्रह घेतल्यानंतर जरा जास्त त्रास व्हायला लागलाय की काय, अनुग्रह घेतल्यानंतर जगणं जड व्हायला लागलं की काय असं वाटतं. कारण आता खरं खोटं पाहायचा चष्मा दिलेला आहे ना आपल्याला. आता त्यांनी आपली नजर जरा स्वच्छ केलेली आहे. आता दिसतं आपल्याला आपलं कोण, परक कोण, स्वार्थी कोण, निस्वार्थी कोण, भेद कोणता, भाव कोणता, देव प्राप्त करण्यासाठी आपण कोणती साधना करावी, कोणती करू नये, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी त्यांनी आपल्याला नवीन दृष्टी दिलेली आहे. कदाचित ही दृष्टी प्राप्त झाल्यानंतर मनामध्ये प्रश्न प्राप्त होतात, पण जोपर्यंत अनुग्रह नाहीये, जोपर्यंत ही दृष्टी नाहीये, तोपर्यंत बस आंधळी दळते पित्र काय ते असं म्हणतात, तोपर्यंत बस खाना पिना ऐश करना यही हमारा काम. मग आता मला असं विचारायचंय सरांना, आमची खूप छान चर्चा झाली होती एकदा. मला असं सांगा की ज्ञानी चांगला की अज्ञानी चांगला, काय वाटतं तुम्हाला?
म्हणून मी सुरुवातीला बोलले की मी आज कीर्तनकार या नात्याने बोलणारच नाहीये. मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे महाराज. काय वाटतं, ज्ञानी चांगला की अज्ञानी चांगला? कारण जोपर्यंत आपण अज्ञानी होतो तोपर्यंत आपल्या समोर एक नाही 10 बोकड कापले गेले तरी काही फरक पडत नव्हता आपल्याला. आपल्या समोर कोणाच्या घराला आग लागली तरी आपल्या अंगावर काठा उभा राहत नव्हता. जोपर्यंत आपण अज्ञानी होतो तोपर्यंत आपल्या समोर कुणाचं काही झालं तरी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत नव्हता. आपण फक्त स्वतःच्या जीवनासाठी मर्यादित होतो. स्वतःच्या सुखापुरता आपलं आयुष्य मर्यादित होतं. आणि ज्या क्षणी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आली, ज्या क्षणी संप्रदायाशी आपण जोडले गेलो, ज्या क्षणी हे तत्वज्ञान आपल्या हृदयापर्यंत आपल्या श्री गुरूंनी पोहोचवलं, त्या क्षणी का अशी अवस्था निर्माण होते की इतरांचं दुःख पाहिल्यानंतर जणू काय आपल्यावर दुःखाचा पहाड तुटला की काय अशा भावना निर्माण होतात. काय कारण महाराज? त्याचं कारण आमचे ज्ञानोबराय फार सुंदर सांगतात. पै पायी काटा नेहते ते व्यथा जीवी उमटे, कैसा पोळे संकटे पुढेलाचे ने. ज्या पद्धतीने रस्त्याने चालत असताना जर काटा मोडला तर काटा पायाला मोडतो, पण पायाला वेदना होण्याच्या आधी त्या वेदनांचा आभास त्याच्या हृदयाला होत असतो. काटा पायाला मोडलाय, त्रास हृदयाला होतोय आणि अश्रू मात्र डोळ्यातून वाहतायत. तशी अवस्था साधकाची असावी. दुःख तिसऱ्याच्या जीवनात, सल्ला देणारे चौथे, आपण पाचवा फक्त पाहणारे असतो. पण पाचवा पाहणारा ज्यावेळी त्या परिस्थितीच्या गांभीर्यापर्यंत पोहोचतो, कदाचित त्याचं अंतःकरण ज्यावेळेस तिळतिळ तुटत असेल त्यावेळेस वाटतं की भगवंता कुठेतरी तू माझे हात ऐकतोय, कुठेतरी माझा शब्द तुझ्यापर्यंत पोहोचतोय. कारण माणूस त्याच्या जवळच मन मोकळं करतो जो आपल्या मनाला समजून घेणारा असतो. माणूस त्याच्या जवळच आपल्या भावना व्यक्त करतो जो आपल्या भावनांची कदर करणारा असतो. मग माझ्या गुरुंनी मला सांगितलंय, जैसा हृदयामध्ये रामो असं सर्व सुखाचा रंग का भ्रांतीसे का मोक्ष. जर हृदयामध्ये राम आहे, हृदयामध्ये जर तत्व आहे, हृदयापासून जर चिंतन केलं जाते तर कदाचित तुमच्या हृदयाचे प्रश्न सोडवणारा सुद्धा तुमच्या हृदयातच बसलाय. हृदयाचे प्रश्न सोडवणारा सुद्धा तुमच्या हृदयातच बसलाय. आणि सज्जन हो, मोठे भाग्यवान आहोत आपण. देवाची प्राप्ती करण्यासाठी, देवाकडून प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा करण्यासाठी ध्रुव बाळासारख्या 5 वर्षाच्या लेकराला अरण्यामध्ये जाऊन त्या तप करावं लागतं. तेव्हा कुठे नारायणाची प्राप्ती होते. पण तुमच्या माझ्यावर साधू संतांनी एवढी कृपा केली ना, तुम्हाला त्यांच्यासाठी तप करावं लागलं ना, त्यांच्यासाठी जप करावा लागला ना, तुम्हाला सद्गुरूंचा दावा करावा लागला. काहीच केलं नाही महाराज. बस सहज सहज तुकोबाराय सांगतात, सापडविले वाटे जाता गंगा 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 अनेक प्रश्नांचा काहूर पेटलाय तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये. अनेक
आहेत महाराज. मी आलो कुठून, मी आलो कशासाठी, मला करायचं काय? अहो जन्माला तर जीव जंतू पशु पक्षी सर्व येतात. चार पायाचं गाय म्हैस गाढव बैल कुत्रा हेही प्रपंच करतात. घरट्यामध्ये असणाऱ्या पिलांची चिंता छोट्याशा चिमणीला सुद्धा असते. ती छोटीशी चिमणी सुद्धा पिलांचं पोट भरण्यासाठी कुठून तरी दाना पाण्याची व्यवस्था करते. त्यांचा प्रपंच आहे तसा माझाही प्रपंच आहे. ती घरटा बांधतात मीही बंगला बांधतो, ते पोट भरतात मीही पोट भरतो. जर प्रपंच सारखा आहे तर भगवान परमात्म्याने मला माणसाचा जन्म का दिला? असं काय विशेष करायचंय मला या जन्मामध्ये आल्यानंतर की ज्यासाठी भगवंताने हा जन्म दिला असेल? आपण प्रमाण म्हणतो देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. मला सगळं कराय ना, पण भजनाला मन लागत नाही. काय करायचं? हरिपाठ करता 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 56 वेळा मन आमचं कुठे कुठे फिरून येतं. मनामध्ये एका बाजूला प्रश्न आहेत, काय उद्धार पावे ना काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. एका बाजूला प्रश्न उभे आहेत पण दुसऱ्या बाजूला मन स्थिर होत नाहीये. एका बाजूला चिंतनाचं तत्व सद्गुरूने दिलेलं आहे पण दुसऱ्या बाजूला चिंतन कुठं होतंय? एका बाजूला प्रबोध आमचा झालेला आहे, पूरक रेचक कुंभक सगळा अभ्यास असतो महाराज आपला. कुंडलिनी शक्ती जागृत करा, मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, सहस्त्रधार चक्र, सगळं सगळं पाठ आहे आपलं. पण एवढं सगळं असताना सुद्धा अजूनही ज्या अवस्थेची प्राप्ती साधकाच्या जीवनात झाली पाहिजे ती अवस्था का नाहीये? का आपण हेवा करत नाही महाराज त्या अवस्थेचं? का आपलं अंतकरण का तिथपर्यंत जीव घेत नाही? का असं वाटत नाही की ज्या अवस्थेसाठी साधू संतांनी तुम्हाला मला हा मार्ग दिला, ज्या अवस्थेसाठी साधू संतांनी तुमच्या माझ्यावर कृपा केली, ज्या अवस्थेसाठी साधू संतांनी महात्म्यांनी मनुष्य जन्माची सार्थकता दाखवली, ती अवस्था अजूनही का नाही आमच्या जीवनात? कधीतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे सज्जनांनो. कै ऐसी दशा येईल माझी महात्मांनी दाखवलेल्या अवस्थेपर्यंत आमचे चित्त जात नाही, त्या अर्थी अजून आमची पात्रता सुद्धा झालेली, स्वतःला साधक म्हणून देण्याची पात्रता सुद्धा झालेली आहे महाराज. तरी ऐसा पात्र होईल नामासी, कारण नामरूपी अमृत साठवण्यासाठी सुद्धा पात्र तेवढं लायक लागतं ना. आणि अजूनही जर नामाचा प्रभाव आमच्या जीवनावर दिसत नाहीये, अजूनही भेदभाव आमच्या अंतःकरणात गेलेला नाहीये, अजूनही उच्च नीचता मान सन्मानाची भाषा आम्ही विसरत नाहीये, अजूनही मित्रपणाचा भाव मनातून जात नाहीये, त्याअर्थी कदाचित आमचं पात्र अजून तेवढं खंबीर झालेलं नसावं. बघावं कधीतरी, आज शोधून बघावं. फार सुंदर एक भजन मला खूप आवडतं. राम दळी जोडे पडी सो कोई खेलो दाव किसी का है नहीं, जो जीते सो ले जाए. अरे मेरा सतचित्त आनंद रो
कभी कोई जाने मेरा सतत आनंद लो कभी कोई जानेगा मेरा सतचित आनंद रूप कोई कोई जाने रे मनवाणी का मैं हूँ द्रष्टा. आतून आपण पाहतो ना आपल्या मनात काय चाललंय, आपली वाणी काय बोलते. भेद वचन का मैं हूँ त्वष्टा मैं हूँ पूर्ण स्वरूप कोई कोई जाने रे. आपण सहज म्हणतो नाही हो याला काहीच कळत नाही, असं कसं होईल महाराज. सगळ्यांना सगळं कळतं, फक्त कळत नाही. याचं सोंग केलं म्हणजे माणूस मूर्ख ठरतो. सज्जनो जर बारकाईने विचार केला, कबीर महाराजांनी एक प्रसंग पाहिला. फकीर चालले होते. फकीर जुनी झोळी होती फकीराची, काही भाकरींचे तुकडे होते. मागणारा फकीर, फकीराची झोळी जरा फाटलेली आहे. त्या फाटक्या झोळीमधून एक भाकरीचा कोपरा बाहेर निघालेला होता. गलीमधून चालणाऱ्या कुत्र्याने तो भाकरीचा कोपरा पाहिला, झडप घातली झोळीवर, दातात कोपरा पकडला, ओढून घेतला. कुत्र्याने भाकर खाल्ली, फकीर तसेच पुढे निघून गेले. झोळी आता जरा जास्त फाटली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा कुत्र्याच्या तोंडाला चटक लागली. त्याच गलीने फकीर निघाले. दुसऱ्या दिवशी सुद्धा कुत्र्याने भाकरीचा तुकडा ओढला, आता झोळी जास्तच फाटली. तिसऱ्या दिवशी मात्र कुत्र्याला झोळीत काहीच मिळालं नाही, कारण झोळी पूर्णपणे फाटलेली होती. कुत्र्याला एवढा राग आला, एवढा संताप आला, त्याला भाकरी मिळाली नाही, म्हणून त्याने फकीराच्या पायाचा लचका तोडला, पाय काढून घेतला. रक्तबंबाळ पाय झालेला आहे. आणि त्यावेळी त्या फकीरांना म्हणतात, अरे महाराज जी ये देखिए ना, ये कुत्ते ने आपको काट लिया. महाराज जी कहते, अरे काटने दो भैया, कुत्ता जाने और चमडा जाणे. खरा महात्मा तर त्याला म्हणतात की जो स्वतःच्या देहाकडे सुद्धा ममत्व ज्याचं नाहीये. श्रीमद भागवतामध्ये 7 ग्रंथी सांगितले जातात. त्या 7 ग्रंथीमध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, अहंता आणि ममता. अविद्या या शब्दाचा अर्थ काय, ज्याला सरळ सोप्या भाषेमध्ये अज्ञान म्हणतात. आता अज्ञान आणि सज्ञान किंवा अज्ञान आणि ज्ञान या दोघं गोष्टींचा जर विचार केला, अज्ञान याचा अर्थ असा आहे जे आहे त्याला सत्य मानणे, याला म्हणतात अज्ञान. आणि ज्ञान जे दिसत नाही पण आहे त्याला म्हणतात ज्ञान. पहिली जी गाठ आहे त्याला म्हणतात अविद्या. दुसरी आहे अस्मिता. त्या अस्मितेच्या भानगडीमध्ये सुद्धा फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करणं, ज्याला स्वार्थ भाव म्हणतात, त्याला दुसरी गाठ म्हणतात अस्मिता. राग, राग या शब्दाचा वेदांत भाषेमध्ये प्रीती, राग म्हणजे प्रेम हा त्याचा अर्थ होतो. द्वेष, दुसऱ्याविषयी इच्छा करणं. अभिनिवेश, अभिनिवेश म्हणजे मरणाची भीती. अहंता, अहंता म्हणजे माझं. आणि ममता, ममता म्हणजे माझं, अहंता म्हणजे मी. आता या सगळ्या गोष्टींच्या गाठी ग्रंथी ज्याच्या सुटलेल्या आहेत ना, त्याला खरे संत म्हणतात. सज्जनो, संदेहाच्या गाठी. काय सुंदर प्रमाण देतात तुकोबाराय. आणि म्हणून जर बारकाईने विचार केला तर मी आणि माझी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तोची संन्यासी गान निरंतर. उच्च कोटीच्या गप्पा मारणं फार सोपं आहे बरं. खरंच मी माझ्या श्री गुरूंच्या साक्षीने सांगते की उच्च कोटीच्या गप्पा मारणं फार सोपं आहे. विद्वत्ता प्रदर्शित करणं सुद्धा सोपं आहे, पण स्वतःच्या मनाकडे स्वतःच्याच दृष्टीने पाहणं, स्वतःला पाहणं हे फार कठीण आहे, फार कठीण आहे महाराज. कारण बोलणं तर फार सोपं आहे. आपण सहज 2 तास या मुलांना सांगितलं, चला बाबा 2 तास कीर्तन करा, मुलं फार मोठ्या मोठ्या गप्पा सांगतील. ज्यांनी कधी अजून संसाराचा काहीच पाहिला नाही ते मुलं सुद्धा सांगतील, संसार करावा नेटका, जर असला कुठे फाटका तर त्याला द्यावा परमार्थाचा चटका. उपदेश सगळ्यांना करता येतो, पण जे स्वतःच्या जीवनाकडे पाहतात की मी किती पाण्यात आहे, मला असं वाटतं तो साधक खरा पाण्यातून तरतो. त्यासाठी काय करावं सज्जनो, त्यासाठी बस त्यांना शरण जावं, त्यांना शरण जावं. कुणाला शरण जावं? अहो उपकार तर अनेकांचे आहेत ना आपल्या जीवनात. जो उपकार करतो त्याला शरण जावं, सोपी परिभाषा आहे. वर्णन करतात सुभाषितकार, रविचंद्र घना वृक्षा नदी सज्जना, हे
परोपकाराने देवेन निर्मिता. सूर्याचे उपकार आहेत. सूर्यनारायण नसते तर हिरवेगार झाडे वेली आपल्याला दिसले नसते. चंद्राचे उपकार आहेत. चंद्रामुळे तर पृथ्वीला अमृत कण प्राप्त होतात. चंद्रामुळे समुद्राला भरती ओटी प्राप्त होते. एवढंच नाही महाराज, झाडाचे वृक्षाचे किती उपकार आहेत आपल्यावर. बघा तुम्ही, बांध दोन शेतकऱ्यांचा असतो. एका बांधाचे दोन मालक असतात. एकाने बांधावर सुंदर असं आंब्याचं झाड लावलं. आंब्याला भरपूर फळं आली. मला सांगा, त्या आंब्याने असा विचार केला का हो, ज्याने झाड लावलं फक्त त्याच्याच बाजूला आंब्यांचं फळ द्या, इकडे काही देऊ नका, असं नाही केलं महाराज. त्या वृक्षाने फळं सर्वांसाठी दिले. आता ऐका, फार मोठा वृक्ष आहे, भरपूर फळं आलेले आहेत, सगळेजण फळांचा आस्वाद घेत आहेत, पण दोघांच्या बुद्ध्या सारख्या नसतात. एकाने झाड लावलं, दुसरा आता तोडण्याचा विचार करतोय. जाऊ द्या, या आंब्याच्या झाडामुळे फार नुकसान झालं, फार लोक शेतात येतात, सगळी नासधूस होते, घाम होते, असं होते. त्याने कुऱ्हाड आणली. कुऱ्हाड कशासाठी? झाडाला तोडण्यासाठी. 2-4 फांद्या तोडल्या, थकला. त्याच झाडाच्या भुंग्याला पाठ लावून बसतो, त्या झाडाचे फळ खातो, थंडगार पाणी पितो, पुन्हा झाडाला तोडण्यासाठी तयार होतो. ज्ञानोबा सांगतात, जो खांडावया घाव घाली का लावणीच याने केली, दोघा एकचे सावली वृक्ष देत असेल. झाड लावणाऱ्यासाठी सुद्धा झाडाचं तेवढंच प्रेम आहे आणि झाडाला तोडण्यासाठी सुद्धा झाडाचं तेवढंच प्रेम आहे. मला असं वाटतं, संत त्यांनाच म्हणावं जे सज्जनाला तर आश्रय देतात, पण दुर्जनाला सुद्धा माझं म्हणतात, त्याला खरा साधू म्हणावं. साधू थोर जाणा, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कारण संतांची लक्षणं सांगत असताना असं वर्णन करतात, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणे अंगी. आणि तोच दृष्टांत अभंगाच्या प्रथम चरणात. संताने सरिता केलो तैसा परी, संताने तैसा परी, संताने सरिता केलो तैसा परी, संताने तैसा परी.
सरता सरिता आणि सरता दोघं शब्दांचा अर्थ वेगळा होतो. जर संताने सरिता म्हटलं तर नदीची उपमा दिली जाते, पण सरता या शब्दाचा अर्थ आहे आपण सारिखी करीती तात्काळ नाही काळा वेळ तया लागी, म्हणून संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापील्या. काय वर्णन करावं महाराज संतांचं सांगा ना. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. आपल्या वाणीने आपण त्यांचं वर्णन नाही करू शकत.